तर हे नक्की की माझ्या कुटुंबावरती हा मोठा आघात झालेला आहे। मी, माझी आई, आम्ही सगळेजण, आमचा परिवार खूप मोठ्या धक्क्यामध्ये आहोत। परंतु पोलीस खूप चांगलं सहकार्य करत आहेत, सगळी यंत्रणा लागते आणि आशा आहे की लवकरच गुन्हेगारांवरती कडक कारवाई होईल आणि त्यांना शासन। या सगळ्या प्रक्रियेला जवळपास किंवा ही घटना घडायला जवळपास 30 तास उलटून गेले जातात। तुम्ही आमदार आहात, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत आणि तरीसुद्धा 30 तासानंतर एका इतक्या मोठ्या घटनेचा लीड किंवा सुगावा पोलिसांना मिळत नाही आहे, याच्यावरून सुद्धा आता टीका केली जाते। अधिवेशन सुरू आहे, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा हीच चर्चा जी आहे ती ऐकायला येते। तुमचं पोलिसांशी बोलणं झाल्यावरती किती काळ साधारण या संदर्भात लीड मिळायला लागेल असं काही तासामध्ये पोलीस याच्या सुगावा लावतील आणि मला असं वाटतं की आमचं कुटुंब आता खूप दुःखामध्ये आहे। याचं कुठलंही राजकारण न करता शेवटी आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य नागरिक असेल, प्रत्येकाच्या कुटुंबाचा ज्यावेळेस त्याला अशा पद्धतीचा आघात होतो त्यावेळेस राजकारण न करता पोलिसांची सुद्धा बाजू समजून घेऊन आपण काम करण्याची आवश्यकता आहे। त्यांनासुद्धा तपासामध्ये आमचा परिवार सहकार्य करतो आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारची आमच्या पोलिसांबद्दल शंका नाही। पोलीस खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि लवकर शेवटी गुन्हेगार हा अनेक वेळा गुन्हा करत असताना सात्विक पद्धतीने काम करत असतो आणि म्हणून ही शेवटी यंत्रणा आहे। तपास लावत असताना तो भक्कमपणे लागला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पोलीस कायम घेत असतात आणि म्हणून मला खात्री आहे सरकार माझं चांगलं काम करतं आहे। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी राज्यातल्या सामान्य नागरिकावर जरी अन्याय अत्याचार झाला तरी त्याला आधार देणारा तो एक नेतृत्व आहे। त्यामुळे माझा आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य कुटुंबातला एखादा घटक जरी गेला तरी सरकार तेवढ्याच सक्षमपणे काम करेल आणि पोलिसही आमचे पुणे पोलीसही त्याच पद्धतीनं सगळेजण खरे काम करत आहेत। तुमचं काही बोलणं त्यांचं झालं आहे का मुख्यमंत्र्यांच्या या संदर्भामध्ये किंवा माझ्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांची माझी चर्चा झालेली आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री पवारसाहेब असतील, हे सगळ्यांनी मला माझ्या कुटुंबाला या दुःखामध्ये सावरण्यासाठी माझं सांत्वन केलेलं आहे। त्यामुळे माझा पक्ष, माझा परिवार, माझा मतदारसंघ आमच्या परिवाराच्या मागे भक्कमपणे उभा आहे।